8 दिवसाला 10 दिवसाला कचरा घाणी उचलतात इथं. या ठिकाणी दोन मुतारी तुम्हाला दिसत आहेत, एक पुरुषासाठी आहे आणि एक महिलासाठी आहे. इथं या ठिकाणी खरंच महिला येऊन जातात का त्या ठिकाणी? कोणीच हे घाणीमुळे येणार, हे घाणीमुळे येणार, हे घाणीमुळे येणार. घाणी जी आहे ना, हा. काय एक बाई येणार ह्याच्यात. नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाईटचा जनतेचा मुद्दा या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता आपण पोहोचलेलो आहोत भाजी मार्केटमध्ये. जे नगरेश्वर मंदिर आहे त्याच्या पाठीमागे मी आता उभा आहे. खरं तर माझ्या पाठीमागचे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की हा भाजी मार्केटच आहे का कचरा कुंडी आहे, यावरती प्रश्नचिन्ह आता उपस्थित होताना दिसतात. या माझ्यासोबत आहे ज्यांचं या ठिकाणी दुकान आहे, भाजीपाला विकण्याचं काम यांच्या माध्यमातून होतंय, असे अहमद भाई आहेत. सर, काय सांगता, इथं जी अस्वच्छता आपल्याला पाहावयास मिळते या अनुषंगाने काही प्रयत्न केले जातात का? ही किती दिवसाला इथं स्वच्छता केली जाते, काय सांगाल सर? स्वच्छता का हे ठिकाण नाही इथं. 8 दिवसाला 10 दिवसाला कचरा घाणी उचलतात इथं. या ठिकाणी दोन मुतारी तुम्हाला दिसत आहेत, एक पुरुषासाठी आहे आणि एक महिलासाठी आहे. इथं या ठिकाणी खरंच महिला येऊन जातात का त्या ठिकाणी? कोणीच हे घाणीमुळे येणार. घाणी जी आहे ना, काय एक बाई येणार ह्याच्यात. पुरुषासाठी सुद्धा जाण्याला खूप त्रास होते. इथे डुकरं आहे, त्यानंतर जनावर आहे. त्रास तुम्हाला होतो का? लई घाण आहे, जाऊ शकणार त्याच्यात. ते लई गंदगी लई आहे इथं. ते वासामुळे मध्ये जाऊ शकणार. काय तुम्हाला काय वाटतं की नगर परिषद याच्यावरती काहीतरी भूमिका घ्यावी आणि घेईल असं वाटतं का? काय सांगाल? घ्यावा ना तिने. काय मागणी आहे तुमची? मागणी साफसफाई करावं, मला स्वच्छ पाहिजे. माझ्या पाठीमागे जे चित्र पाहिल्यानंतर लक्षात येतं की या ठिकाणी जनावर आहे, त्याचबरोबर डुकरांचा सुद्धा प्रादुर्भाव या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर पाठीमागे दोन पद्धतीचे आपल्याला स्वच्छतागृह पाहावयास मिळतात. एक आहे महिलांसाठीची मुतारी आणि त्याचबरोबर पुरुषांसाठीची मुतारी. परंतु या ठिकाणी कोणत्याही महिलेला जाता येणार नाही अशी अस्वच्छता इथं समोर पडलेली दिसते. अतिशय घाण या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. खरं तर या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची स्वच्छताची मोहीम राबवणं गरजेचं आहे, परंतु तशा पद्धतीची मोहीम या ठिकाणी राबवलं गेली नाही, हे स्पष्टपणे या चित्रावरून या ठिकाणच्या कचऱ्यावर आपल्याला लक्षात येतं. खरं तर नगरपालिकेच्या अनुषंगाने स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका बजावणं गरजेचं असतं, परंतु ती भूमिका आता पूर्णपणे केली गेली नाही, यावरून आपला स्पष्टपणे चित्र दिसते. नागरिकही यावेळेस मी चर्चा केल्यानंतर असं म्हणतायत की या ठिकाणी आम्ही वारंवार नगर परिषदेला माहिती करून सुद्धा स्वच्छता केली जात नाही, दुर्लक्ष केलं जातं. या अनुषंगाने सुद्धा भावना या ठिकाणी व्यक्त होताना दिसत आहेत. पाहत रहा माइंड लाईट मीडिया.